विचार करा, जेव्हा आपल्यावर कुणीतरी अचानक शाब्दिक हल्ला करतं तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी आपण जो पहिला शब्द बोलतो तोच आपल्या पराभवाची सुरुवात असू शकतो. होय, हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल, पण जस्टिस ओ मॅल्कम यांच्या द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग या संकल्पनेवर आधारित आजच्या या विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत. खरंच कोणतीही प्रतिक्रिया न देणं हेच आपलं सर्वात मोठं हत्यार कसं बनू शकतं. चला थेट याचा खोलात जाऊया. आता एक प्रसंग डोळ्यांसमोर आणा. एका मोठ्या मीटिंगमध्ये सर्वांसमोर कुणीतरी आपल्या रात्रंदिवस केलेल्या कष्टांवर पाणी फिरवतंय, अत्यंत बोचऱ्या शब्दात अपमान करतंय. अशा वेळी आतून पहिली प्रतिक्रिया काय येते? नाही, हे खोटं आहे, मी सांगतो कसं, बरोबर ना? स्वतःला सिद्ध करण्याची किंवा थेट प्रतिहल्ला करण्याची ही एक अत्यंत नैसर्गिक जैविक प्रवृत्ती आहे. पण गंमत बघा, नेमकी इथेच सर्वात मोठी चूक घडते. इथे एक अतिशय सोपी पण महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. प्रतिक्रिया देणे म्हणजेच रिॲक्टिंग आणि प्रतिसाद देणे म्हणजेच रिस्पॉन्डिंग, या दोन गोष्टीं जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा आपण रागाच्या भरात लगेच पलटवार करतो ना, तेव्हा आपण काय करतो माहितीये? आपण आपल्या भावनांचा रिमोट कंट्रोल अक्षरशः त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात नेऊन देतो. त्या व्यक्तीला आपल्याला अस्थिर करायचंच असतं आणि आपण रागावलो की ती व्यक्ती जिंकते. या उलट प्रतिसाद देणं म्हणजे आपला फोकस आणि ताकद स्वतःकडेच ठेवून जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय. विभाग 1, प्रतिक्रियेचा सापळा. हे पॉवर डायनामिक्स समजून घेण्यासाठी जस्टिस मॅल्कम यांचे कोर्टातले अनुभव डोळे उघडणारे आहेत. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावरून त्यांनी एक गोष्ट वारंवार पाहिली आहे. अनेक केसेसमध्ये एखादी व्यक्ती कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या 100% बरोबर असते, पण फक्त एका क्षणी रागावरचा ताबा सुटतो, एखादी चुकीची प्रतिक्रिया बाहेर पडते आणि ती व्यक्ती हरते. सत्य बाजूलाच राहतं आणि केवळ राग नियंत्रित न करू शकल्याने विश्वासार्हता मातीमोल होते. हे खरंच भयंकर आहे. विभाग 2, मनाचा आयकिडो. बरं, आता यावर उपाय काय? तर याचं उत्तर एका जपानी मार्शल आर्टमध्ये दडलंय, आयकिडो. यात समोरून येणारा ठोका अडवला जात नाही, तर फक्त बाजूला होऊन हल्ला करणाऱ्याला त्याच्याच वेगाने खाली पाडलं जातं. याला आपण मानसिक आयकिडो म्हणूया. खऱ्या आयुष्यात हे कसं काम करतं? एका कॉर्पोरेट मीटिंगचं उदाहरण घेऊ. एक मॅनेजर अचानक आक्रमक होतो आणि एका सहकार्याच्या निर्णयावर सर्वांसमोर जोरदार शाब्दिक हल्ला चढवतो. आता हल्ला करणाऱ्याला काय अपेक्षित असतं की समोरून काहीतरी डिफेन्सिव्ह उत्तर येईल आणि मग तो अजून कात्रीत पकडेल. पण तो सहकारी काय करतो? तो पूर्णपणे शांत राहतो, एक शब्दही नाही. यामुळे तिथे एक शांततेची पोकळी किंवा सायलेन्स व्हॅक्यूम तयार होतो आणि या पोकळीत त्या हल्ला करणाऱ्याचे आक्रमक शब्द त्यालाच प्रतिध्वनित होऊन परत ऐकू येतात. त्याला स्वतःचाच वेडेपणा जाणवू लागतो आणि तो स्वतःच्याच असुरक्षिततेखाली कोलमडतो. शेवटी तो शांत माणूस अत्यंत स्थिर आवाजात फक्त एवढंच म्हणतो, मुद्दा लक्षात घेतला, आपण यावर नंतर बोलू. विषय संपला. कोणतीही आरडाओरड न करता सत्तेचं संपूर्ण समीकरणच बदललं. विभाग 3, राग एक इंधन. आता इथे एक मोठा गैरसमज होऊ शकतो की शांत राहणं म्हणजे अन्याय सहन करणं किंवा कमकुवतपणा आहे का? तर अजिबात नाही. आपण राग नाकारत नाही आहोत. जर भावना नुसत्या दाबून ठेवल्या तर त्याचं रूपांतर आतल्या आत मानसिक त्रासात होतं. आपण इथे रागाला योग्य दिशा देण्याबद्दल बोलतोय. मलाला युसुफजाई यांचं उदाहरण बघा. गोळी लागल्यावर राग आणि द्वेष येणं अत्यंत स्वाभाविक होतं, पण त्यांनी फक्त रागाने प्रतिक्रिया दिली असती तर ती ऊर्जा वाया गेली असती. त्याऐवजी त्यांनी त्या रागाचं रूपांतर इंधनात केलं, एका जागतिक चळवळीसाठी. बदला घेण्यापेक्षा विचारांच्या स्पष्टतेसाठी रागाचा वापर करणं हे खरं सामर्थ्य आहे. विभाग 4, गृहीतकांचा सापळा. आपल्याला माहितीच आहे, मानवी मेंदूची एक अत्यंत गमतीशीर पण धोकादायक सवय असते. मेंदूला अनुत्तरित प्रश्न अजिबात आवडत नाहीत. जिथे माहिती नसते तिथे आपला मेंदू स्वतःच एक कथा रचतो. आपल्या रोजच्या आयुष्यात हे सतत घडतं. कुणाचा मेसेजला रिप्लाय उशिरा आला की वास्तवात ती व्यक्ती कामात व्यस्त असू शकते, पण मेंदू कथा बनवतो, अरे हे मुद्दाम दुर्लक्ष करतायत. ऑफिसमध्ये कुणी शांत असेल तर हा किती अहंकारी आहे. कोणी विधायक फीडबॅक दिला तर यांना माझं कामच आवडत नाही. म्हणजे बघा, आपण वास्तवावर कमी आणि आपल्या डोक्यातल्या या काल्पनिक कथेवरच जास्त प्रतिक्रिया देत असतो. मग प्रश्न हा पडतो की आपण खरोखर वास्तवावर प्रतिक्रिया देतोय की केवळ आपल्या आतल्या लपलेल्या भीतीवर. या संदर्भात ऑफिसमधली एक भारी गोष्ट आहे. एक अत्यंत शांत सिनियर कर्मचारी होता. तो मीटिंगमध्ये फार बोलायचा नाही. त्यामुळे ज्युनियर लोकांना वाटायचं की याला टीममध्ये काही रस नाहीये.
शेवटी एका ज्युनियरनी त्याला थेट विचारलंच, तुम्ही नेहमी असे अलिप्त का राहता? आता इथे कोणीही स्वतःचा बचाव करायला गेला असता, पण या माणसाने स्वतःला डिफेंड करण्याऐवजी संपूर्ण स्क्रिप्टच उलटी फिरवली. विभाग 5. शांतता एक कौशल्य. गोंधळात शांत राहणं हे काही जन्मजात मिळणारी गोष्ट नाही बरं का. हे जाणीवपूर्वक कमावलेले कौशल्य आहे. समजा 30,000 फूट उंचीवर अचानक विमानाचे इंजिन बंद पडले. सुरुवातीला 0 सेकंदाला अलार्म वाजतात, दुसऱ्या सेकंदाला नैसर्गिक घबराट आणि पॅनिक निर्माण होतं. पण 5व्या सेकंदाला तो पायलट काय करतो? तो पूर्णपणे प्रक्रियेवर म्हणजे प्रोसेसवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतो. जेव्हा सगळीकडे गोंधळ असतो ना, तेव्हा समाज नेहमी अशा माणसाकडे आशेने पाहतो जो आरडाओरड करत नाही, ज्याला घाई नसते. कारण जो घाई करत नाही तो चुका कमी करतो. नेल्सन मंडेला यांनी 27 वर्षे तुरुंगात काढली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी त्यांच्या शत्रूंना समजून घेण्याची भूमिका घेतली. आता समजून घेणं म्हणजे त्यांच्या क्रूरतेला पाठिंबा देणं होतं का? अजिबात नाही. तर शत्रूच्या त्या क्रोर्यामागील भीती आणि असुरक्षितता ओळखणं हे त्यांच्या स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं होतं. जर त्यांनी फक्त द्वेषाची प्रतिक्रिया दिली असती तर बाहेर येऊनही ते मनाने कायमचे कैदीच राहिले असते. विभाग 6. सर्वाधिक शक्तिशाली कृती. तर आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलोय. हा आहे द मिरर क्वेश्चन हॅक. मगाशी आपण त्या शांत सिनियर कर्मचारीची गोष्ट पाहिली ना, जेव्हा ज्युनियरने त्याच्यावर आरोप केला तेव्हा त्याने हाच हॅक वापरला. त्याने आधी ती अस्वस्थ करणारी शांतता स्वीकारली, एक पॉज घेतला आणि अत्यंत शांतपणे विचारलं, तुला असं का वाटतं? बस. हा एकच आरशासारखा प्रश्न समोरच्याला स्वतःच्याच समजुतींचा फेरविचार करायला भाग पाडतो. समोरच्याला स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि तो स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकतो. तुम्ही काहीही डिफेन्सिव्ह न बोलता पूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवता. म्हणून लक्षात ठेवा, पॉज घेणं म्हणजे क्षणभर थांबणं हे सर्वात मोठं हत्यार आहे. अनावश्यक प्रतिक्रिया आपल्याला नेहमी वादाच्या चिखलात अडकवते. पण एक साधा पॉज आपल्याला एक पाऊल मागे घेऊन संपूर्ण चित्र पाहण्याची ताकद देतो. कोणताही खरा आणि शाश्वत विजय हा आरडाओरड आहे किंवा भांडणात मिळत नाही. तो मिळतो विचारपूर्वक घेतलेल्या शांततेत. आणि म्हणूनच आज आपण एका अतिशय सखोल विचाराने थांबूया. आपल्याला नेहमी वाटतं की कोणी काही बोलल्यावर आपण त्याला अगदी परफेक्ट आणि सडेतोड उत्तर कसं देऊ. पण खरा विजय यात नाहीये. खरा विजय आणि सर्वात मोठी मिळकत हीच आहे की हे ओळखणं की तो वाद मुळात स्वतःची मानसिक शांती हिरावून घेण्यासाठी रचलेला एक सापळा होता. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आतून तीव्र प्रतिक्रिया देण्याची इच्छा होईल ना, तेव्हा एक मोठा श्वास घेणं, एक पॉज घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल. आपली मानसिक शांती जपा. धन्यवाद.